नमस्कार मंडळी, मी ओमकार देसाई आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आमच्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्रेन बिफोर स्नॅक्स. त्याआधी तुम्ही मला धावता पळताना बघितला असणार, आणि जर समजा बघितला नसला किंवा विसरलाच असला तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. आम्ही 6-7 वर्षामागं, जवळपास 6-7 वर्षामागं आम्ही एक व्हिडिओ केला होता. गाण्याचं शूट केलं होतं प्रॉपरली, म्हणजे गडिंग्लजच्या गाण्यावरती. तर त्या गाण्याचं नाव होतं सोनू तुला गडिंग्लजवर भरोसा नाही का. तुम्हाला आत्ता आठवलं असेल. तर त्या गाण्याचं शुभारंभ माझ्याच हस्ते झालं होतं. म्हणजेच काय, तर त्या गाण्यात सुरुवातीला माझीच एंट्री होते आणि मी पळत पळत येतोय आणि म्हणतोय सोनूला गडिंग्लजवर भरोसा नाही. त्याच चॅनलवरती तुम्हाला आम्ही कॉमेडी कन्सेप्ट सुद्धा केले. तर त्या कॉमेडी कन्सेप्टमध्ये 2 कन्सेप्ट मीच रायटिंग केले, ज्याचं नाव आहे ॲन ॲक्सिडेंट आणि जुगाड. तर त्या ॲन ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला धावता पळतानाच कदाचित म्हणजे दिसेनच. जेव्हा चॅनल चालू करायचा विचार केला तर त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न होता की चॅनलचं नाव काय ठेवायचं. तर एक डोक्यात आलं की बाबा ब्रेन बिहाइंड स्नॅक्स हे नाव विचार करत करत हे नाव सुचलं. पण कुठंतरी ब्रेन बिहाइंड स्नॅक्स हे कुठंतरी नाव चुकतंय, किंवा बिहाइंड हे शब्द कुठंतरी टोचल्यासारखं होतंय. मग ह्या शब्दात मला नको वाटत होतं. मग मला खरं तर सिद्धांत, माझा मित्र, त्यानं मला खूप मदत केला आणि त्यानं फक्त एक शब्द बदल केला आणि असं ब्रेन बिहाइंड स्नॅक्सचं झालं ब्रेन बिफोर स्नॅक्स. तर सिद्धांतच हा व्हिडिओ शूट करतोय. तर रिअली थँक्यू टू सिद्धांत फॉर गिव्हिंग अस अ ब्युटिफुल नेम फॉर अवर चॅनल. थँक्यू सो मच सिद्धांत. मला एका अशा टॉपिकवर काम करायचं होतं ज्यात इतरांचं एंटरटेन होईल, सोबत नॉलेज पण मिळेल आणि त्याच सोबत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद सुद्धा बघायला मिळेल. तर आम्हाला एक असा टॉपिक मिळाला ज्यात आम्ही स्ट्रेंजर्सना म्हणा किंवा अनोळखी चेहऱ्यांना म्हणा, आम्ही जनरल नॉलेजच्या सोप्या प्रश्न करणार, ज्याचं उत्तर ते बरोबर दिल्यानंतर आम्ही त्यांना बर्गर देणार. अटी लागू. बेसिकली हे एक क्विज गेम असल्यावर काय, आणि गेम आलं म्हणजे रूल्स आले. मग आमच्या पण या क्विज गेममध्ये रूल्स आहेत. तर ते रूल्स काय, टोटली आम्ही 5 प्रश्न करणार. त्यात आम्ही प्रत्येक बरोबर प्रश्नाच्या उत्तराला आम्ही एक बर्गर देणार. पण जर तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही, किंवा चुकीचं दिला, किंवा वेळेत देऊ शकला नाही, तर तुम्ही जितके पण बर्गर जिंकला असणार तर ते आम्हाला परत करावं लागतील. म्हणजेच काय, समजा आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलाय, दुसऱ्या प्रश्नाला आलाय, तर त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर तुम्हाला एक जिंकलेला बर्गर आम्हाला परत करावं लागणार. आणि समजा तुम्ही जिंकत 5व्या प्रश्नापर्यंत आलाय, 5व्या प्रश्नापर्यंत आलाय आणि 4 बर्गर तुम्ही जिंकलेला असताय आणि 5वा उत्तर तुमचा चुकला किंवा तुम्ही देऊ शकला नाही, तर ते जिंकलेले 4ही बर्गर तुम्हाला आम्हाला परत करावे लागतील. हे गेमचं बेसिक रूल आहे आणि ह्यात काही आम्ही बदलू शकत नाही. जर तुम्हाला गेम हारायची भीती असेल तर मग तुम्ही गेम जिंकलेल्या बर्गरवरती तिथंच तुम्ही ड्रॉप करू शकता. म्हणजे 4 बर्गर तुम्ही जिंकलाय, 5व्या प्रश्नाला तुम्हाला असं वाटते की बाबा आपण इथं हारू शकतोय, तर मग तुम्ही तिथंच थांबू शकताय, गेम ड्रॉप करू शकता आणि 4 बर्गर तुम्ही घेऊन जाऊ शकताय. बर्गर जिंकल्यानंतर जर तुम्हाला मदतीचा हात पुढं करायचे असतील तर तुम्ही ते जिंकलेले बर्गर आम्हाला परत करू शकताय, जेणेकरून आम्ही तुमचं नाव नोट करून ते बर्गर गरिबांमध्ये वाटून देऊ शकतो. तर मंडळी, हा आमचा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.